सर्वांना. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी साठी जो आपला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, त्याचं नाव आहे रसग्रहण. आता रसग्रहण हा मुद्दा आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग एखाद्या साहित्य कृतीचं असेल, एखाद्या नाटकाचं असेल, एखाद्या चित्रपटाचं असेल, एखाद्या कथेचं असेल किंवा एखाद्या कवितेचं असेल, तर त्यांचं रसग्रहण म्हणजे काय करायचं, हा मुद्दा आज आपण समजून घेणार आहोत. मग आता हा मुद्दा समजून घेण्याच्या आधी आपण थोडंसं मागे जाऊया. बघा, इयत्ता 5वी मध्ये असताना किंवा 2री 3री मध्ये असताना तुम्ही काही कविता ऐकलेल्या असतात. बघा, इयत्ता 5वी मध्ये तुम्ही एक कविता ऐकली होती, मला आवडते वाट वळणाची. ती कविता तुम्ही त्यावेळेस पाठ केली होती आणि ती कविता जी तुम्ही 5वी मध्ये पाठ केली होती त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातले अर्थ जास्त समजले नसतील. पण आता तुम्ही 10वीत आलात आणि आता तुम्ही जेव्हा ती कविता वाचतात किंवा ऐकतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं होतं, त्या कवितेचा भावार्थ काय होता हे आपल्याला सांगता येतं. मग जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपण लहानपणी ज्या कविता गायलेल्या असतात, ज्या कविता ऐकलेल्या असतात, ज्या कविता पाठ केलेल्या असतात त्यांचा अर्थ आपल्याला कळू लागतो. आणि मग जेव्हा आपण मोठ्या वर्गात जातो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपण मोठ्या वर्गात गेल्यानंतर व्याकरणामध्ये वृत्त शिकतो, अलंकार शिकतो, समास शिकतो आणि मग हळूहळू तुमच्या लक्षात येतं की कवितांचं तंत्र काय आहे, कविता कशी लिहायची हे आपल्याला नंतर लक्षात येतं. मग कविता वाचताना आपलं मन एका आनंदानं भरून जातं. बघा, एखादी कविता तुम्ही जेव्हा वाचता त्यावेळेस तुमचं मन जे आहे ते आनंदानं भरून जातं. कधी डोळ्यात पाणी येतं तर कधी मन अंतर्मुख होतं. बघा, एखादी कविता वाचल्यानंतर ती कविता तुमच्या मनाला भिडते. बघा, तुम्ही हॉस्टेलमध्ये राहतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आईची वरती जर का कविता तुमच्या वाचतात आली तर तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते आणि आईची आठवण आल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणजे काय, तर तुम्ही ती कविता वाचल्यानंतर अंतर्मुख होतात. आणि मग कधी कधी काय होतं, ते कवितेमधले काही व्यक्तिचित्र असतात, काही घटना असतात किंवा काही नैसर्गिक सौंदर्य असतं, ते कवितेमध्ये जसं वर्णन केलं आहे ते तसंच्या तसं तुमच्या डोळ्यासमोर येतं. बघा, बालकवींची कविता आहे, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर या श्रावण महिन्याचं वर्णन येतं की सगळीकडे हिरवळ झालेली आहे आणि क्षणात पाऊस येतो आणि क्षणात ऊनही पडतं. म्हणजे त्या निसर्गाचं सौंदर्य ज्या कवीने मांडलेलं आहे त्यांच्या कवितेतून ते तुमच्यापर्यंत भिडतं. मग ते जसंच्या तसं दृश्य तुमच्यासमोर उभं राहतं. तर कधी कधी कवितेमध्ये समाजामध्ये जे चित्रण असतं, समाजाचं चित्रण असतं, असे दाहक रीतीने ते चित्रण मांडलेलं असतं आणि या सर्व भावभावनांचा मनात चाललेला हा जो तुमचा व्यापार आहे, या सगळ्या कविता, हे सगळं साहित्य वाचत असताना तुमच्या मनामध्ये ज्या भावभावना निर्माण होतात त्या सगळ्या भावभावना म्हणजे कवितेच्या आस्वादाकडे तुमचं मन वळत आहे याचं पहिलं चिन्ह आहे. जेव्हा तुमच्या मनामध्ये एखादी साहित्य कृती वाचत असताना तिचा आस्वाद तुम्ही घ्यायला लागतात की तुम्ही हळूहळू त्या कवितेकडे ओढले जातात, खेचले जातात आणि त्या कवितेचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही तयार होत असतात. मग एखाद्या साहित्याचा आस्वाद घेणं, बघा, एखाद्या साहित्य कृतीचा आस्वाद घेणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाला तो आस्वाद घेता येत नाही, त्यासाठी तुमचं मन अतिशय असं कोमल हवं, तुमच्या मनाची ती तयारी हवी आणि तुम्ही त्या साहित्य कृतीमध्ये स्वतःला बुडवून घेतलं पाहिजे जेणेकरून ती साहित्य कृती तुमच्या मनावरती परिणाम करते. आणि मग बघा, याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे विचार करायला लागता त्या साहित्य कृतीचा आस्वाद घ्यायला तुमची सुरुवात होते. त्या साहित्य कृतीमध्ये जे विचार आहेत ते विचार तुमच्या मनाला मिळतात. कधी तुमच्या डोळ्यात पाणी येतं तर कधी तुम्ही त्या समाजाच्या दाहक वर्णनाने व्यथित होतात. कधी निसर्ग सौंदर्य बघितल्यानंतर कवीने जे वर्णन केलेलं असतं ते कवीने वर्णन केलेलं निसर्ग सौंदर्य तुम्ही तुमच्या डोळ्यांनी अनुभवतात. म्हणजे काय, तर तुम्ही त्या साहित्य कृतीचा, त्या कवितेचा आस्वाद घ्यायला लागलाय असा त्याचा अर्थ. मग आता आपल्या 10वीच्या कृतीपत्रिकेमध्ये हा जो रसग्रहण हा जो मुद्दा आहे हा घटक आपल्याला समावेश केला आहे. बघा, आपण इयत्ता 9वी मध्ये असताना रसविचार
बघा, रसविचार हे आपण पाहिलं होतं. बघा, इयत्ता 9वी मध्ये असताना तुम्ही रसविचार हा घटक शिकलेला आहात. 9 रसांचं वर्णन तुम्ही 9वी मध्ये शिकलेला की कोणकोणते 9 रस आहेत. जर ते तुम्हाला माहिती असेल तर मी एक 9वी साठी एक व्हिडिओ तयार केलेला युट्यूब वरती, तो तिथं तुम्ही जाऊन बघू शकतात की 9 रस कोणकोणते आहेत. त्याचं संपूर्ण वर्णन, त्याचे उदाहरण सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 9 रस कोणते आहेत. आपण 9वी मध्ये असताना हे जे 9 रस आपण पाहिले, हे 9 रस हे कवितेचं रसग्रहण करताना किंवा त्या कवितेचा आस्वाद घेताना किंवा त्या कवितेचा अभ्यास करताना आपल्याला कामात येतात. मग आता हे सगळं करत असताना कवितेचं रसग्रहण करायचंय. मग त्याच्यासाठी 3 अतिशय महत्वाचे मुद्दे आपल्याला सांगता येतील की कवितेचं रसग्रहण करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय, त्या कवितेचा आस्वाद कसा घ्यायचा आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला 3 मुद्दे अतिशय महत्वाचे असतात. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आशय सौंदर्य, त्या कवितेचा आशय सौंदर्य. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे त्या कवितेचं काव्य सौंदर्य. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये. अशा प्रकारे या 3 मुद्द्यांच्या आधारे आपण एखाद्या साहित्याचं, एखाद्या कलाकृतीचं, एखाद्या कवितेचं आपण रसग्रहण करू शकतो. कोणतं सांगितलं मी? आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. अशा 3 माध्यमातून आपण त्या कवितांचं रसग्रहण करायचंय. मग हे सगळं करायचं असताना आता तुम्ही मला सर आशय सौंदर्य आणि काव्य सौंदर्य हे तर जवळजवळ सेमच आहेत. तो जवळ अगदी बारीक रेष आहे दोघांमध्ये. दोन्ही घटक, तिन्ही घटक अगदी एकमेकांना खेचून आहेत. असे भेदाभेद करता येतो, पण अतिशय बारीक भेद यांच्यामध्ये आहेत. ते कसे आहेत हे आपण आता बघूया. पण काही कवितांमध्ये तर असं असतं की भाषिक सौंदर्य आणि काव्य सौंदर्य हे जवळपास एकच असतात, एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात. त्याचाही आपण विचार करणार आहोत. व आता याच्यामध्ये 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले की आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. मग हे सगळं करत असताना हा 3 मुद्द्यांचा जो अंतर्भाव आहे तो त्या कवितेमध्ये असतो. त्यानंतर या कवितेमध्ये बघा, कवितेचं वैशिष्ट्यच असं आहे की अतिशय कमी शब्दामध्ये जो आशय कवीला सांगायचा आहे तो आशय कवी सांगतो. अतिशय कमी शब्दामध्ये कवी आपलं म्हणणं मांडत असतो. आणि मग हा जो आशय असतो, त्याचा जो विचार असतो तो त्या कमी शब्दामध्ये मांडल्यामुळे काय होतं, त्याला शब्दांचं जे नियोजन आहे ते अतिशय योग्य रीतीने करावं लागतं. अतिशय चपलकपणे तो विचार मांडता येईल अशा प्रकारची शब्दरचना त्याला करावी लागते. आणि म्हणून त्याची जी कल्पना आहे, त्याच्या कल्पनेच्या माध्यमातून तर कधी प्रतिमांच्या माध्यमातून तो आपल्या या कवितेमध्ये जे भाषिक वैशिष्ट्य आहे, तो कवितेचा जो आशय आहे, हा आशय उलगडायला मदत होत असते. बघा, आपण जर त्या भाषिक वैशिष्ट्यांकडे जर बघितलं तर कवीला काय म्हणायचं आहे, काव्यामध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे, याचा जर का अभ्यास करायचा तर तुम्हाला काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये अशा 3 मुद्द्यांचा अभ्यास करावा लागेल. आता आशय आपल्याला उलगडायचा आहे तर काय करावं लागेल, तर हे सुरुवातीला आपल्याला ती कविता वाचावी लागेल. त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे हे सांगावं लागेल. आता कविता ही एखादी कविता तुम्ही वाचली, ती कविता वाचल्यानंतर कदाचित ती कविता तुम्हाला खूप आवडते. किंवा कधी कधी असं होतं की तुम्ही एखादी कविता वाचतात आणि ती कविता तुम्हाला आवडत नाही. मग ज्यावेळेस तुम्ही रसग्रहण करतात, त्या रसग्रहण करत असताना तुम्हाला या मुद्द्यांचा सुद्धा विचार करावा लागतो की जर तुम्हाला ती कविता आवडली असेल तर ती कविता तुम्हाला का आवडली हे सांगावं लागेल. त्या कवितेतले कोणते मुद्दे तुम्हाला आवडले, त्या कवितेतला कोणता विचार तुम्हाला आवडला, त्या कवितेतली जी भाषा आहे ती तुम्हाला आवडली का, म्हणजे काय तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी त्या कवितेबद्दल आवडल्या त्याचा उल्लेख तुम्हाला रसग्रहणामध्ये करावा लागेल. किंवा असंही होऊ शकतं की तुम्हाला ती कविता आवडत नाही, तुम्हाला ती कविता काय नाही आवडली. बघा, ती कविता तुम्हाला का नाही आवडली तर ते सुद्धा तुम्हाला रसग्रहणामध्ये मांडायचं आहे. ती कविता तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला ती कविता आवडली नाही,
मग का नाही आवडली? तर तुम्हाला त्याची भाषा समजली नाही का? त्याच्यातला आशय तुम्हाला आवडला नाही का? त्या कवितेतली जी काव्य सौंदर्य, जे काव्याचा विषय आहे तो तुम्हाला आवडला नाही का? म्हणजे काय तर रसग्रहण करत असताना तुम्हाला ती कविता जर आवडली तर त्यावर काय आवडलं ते सुद्धा सांगायचंय. आणि जर ती कविता तुम्हाला आवडत नसेल तर ती कविता का आवडत नाही हा मुद्दा सुद्धा तुम्हाला तिथं स्पष्ट करावा लागेल. अशा प्रकारे या कवितेचं रसग्रहण कसं करायचं याच्याकडे आता आपण वळूया. मग यातला पहिला मुद्दा बघा, ती कविता काय आहे ते आपण बघूया. की काव्यामध्ये शब्द हे रमणीय अर्थ व्यक्त करतात ना. काव्यामध्ये जी कविता असते त्या कवितेमध्ये जे शब्द असतात ते रमणीय असे अर्थ व्यक्त करतात, अतिशय असे मनाला भावतील असे अर्थ तिथं व्यक्त करतात. आणि हे जे शब्द असतात हे शब्द उत्कट भावनांचा सहज उद्रेक करतात. बघा, कवीच्या मनातला जी भावना असते, जी उत्कट भावना असते, कवीला एखादी भावना मांडायची तर ती कवितेमधून ज्या असं मांडतो त्यावेळेस त्याची जी भावना ती अशी उत्कट रीतीने येते, उत्कट शब्दांच्या माध्यमातून येते, उत्स्फूर्त अशी ती त्याची भावना असते. बघा, तुम्ही जर असं ठरवलं की आता मी कविता लिहितो, अशी कविता लिहिता येत नाही. कविता लिहायची असेल तर आधी ती भावना तुमच्या मनात यावी लागते. आणि कविताची भावना, जे एखादी उत्कट भावना तुमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या उत्कट भावनेतूनच कवितेचा जन्म होतो. ती कविता तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही जोपर्यंत ती कविता कागदावर येत नाही. मग असं ठरवून मात्र कविता करता येत नाही. म्हणून ही कविता जी असते जे म्हणतात की कविता आतून सुचते, अचानक येते आणि आपलं जीवन व्यापून टाकते. तेव्हा ही जी कविता जर का अशी असेल तर तिचे शब्द सुद्धा असे उत्कट भावनांनी युक्त असे असतात. म्हणून कविता म्हणजे कवितेतले जे शब्द असतात ते म्हणजे उत्कट भावनेचा सहज असा उद्रेक असतात. आता शब्दांना, आता या कवितेमध्ये जे शब्द असतात या शब्दांना आंतरिक लय असते तर कधी रचनाचं ती तालबद्ध असते. बघा, जे शब्द असतात ते शब्द मधून उमटलेले असतात आणि ते तिचे स्वतःची चाल घेऊन आलेले असतात, एक लय ती घेऊन आलेले असतात ते शब्द, किंवा ती रचना तालबद्ध असते. अशी एक प्रकारे तरंग तुमच्या मनामध्ये निर्माण होतात. ती कविता सुचताना, ते कविता वाचताना, ती कविता ऐकताना. पण हे सगळे मुद्दे जेव्हा तुम्ही लक्षात घेतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की कवितेचा जो आशय आहे, कवितेचे जे भाषा सौंदर्य आहे यांचा जेव्हा तुम्ही एकत्रित अनुभव घेतात तेव्हा तुम्हाला कवितेचं रसग्रहण करता येतं. आता कवितेमध्ये काही ओळी अशा असतात की त्या 2 ओळींचं सुद्धा तुम्ही रसग्रहण करू शकता. का? की त्याच्यामधली जी भावना असते, त्याच्यामधली जो आशय असतो, त्या 2 ओळींचा जे काव्य सौंदर्य असतं ते इतकं जबरदस्त असतं की त्या 2 ओळींमध्ये सुद्धा तुम्ही त्या कवितेचं रसग्रहण करू शकता. मग पण प्रत्येक ओळीला ते मुद्दे लागू पडतील अशाचा सुद्धा भाग नाही. मग 2 ओळींचं तुम्हाला काव्य रसग्रहण करायचंय तर तुम्हाला त्या ओळींच्या संदर्भातील मुद्दे तुम्हाला तिथे मांडावे लागतील. मग ते कसे आहेत त्याच्याबद्दल आपण बघूया. आता आपण पहिला मुद्दा बघूया, तो म्हणजे आशय सौंदर्य. बघा, आशय सौंदर्यामध्ये अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे काय, तर त्या कवितेचा जो विषय आहे तो विषय तुम्हाला तिथं मांडायचा आहे. बघा, कविता जर का आईबद्दल असेल तर तुम्ही आईबद्दलचा विषय आहे. जर का सामाजिक भाष्य करत असेल, सामाजिकतेवरती भाष्य करत आहे तर ती कविता सामाजिक कविता आहे असं आपलं म्हणजे काय, तर त्या कवितेचा जो विषय आहे तो आशयामध्ये येतो, या मुद्द्यामध्ये येतो. की कोणत्या विषयावरती ही कविता लिहिली गेलेली आहे. प्रेमावरती कविता लिहिली गेली आहे, आईच्या प्रेमावरती लिहिली गेली आहे, समाजावरती लिहिली गेली आहे, की एखाद्या तुमच्या मैत्रिणीवरती लिहिली गेलेली आहे, की तुमच्या मित्रावरती लिहिली गेलेली आहे. म्हणजे काय, तर कवितेचा विषय काय आहे. म्हणजे काय, आशयामध्ये हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की कवितेचा विषय कोणता आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे मध्यवर्ती कल्पना. बघा, त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे. बघा, आम्ही तुम्हाला सांगितलं बालकवींची कविता श्रावण मासी ही हर्ष मानसी. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, तर श्रावण महिन्यामध्ये निसर्गाचं रूप कसं होतं हे इथे कवितेमध्ये मांडलंय. म्हणजे काय, तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे श्रावण महिन्यामधलं निसर्गाचं रूप. म्हणजे काय, त्या कवितेमध्ये जी कल्पना मांडली आहे ती कल्पना तुम्हाला आधी सांगावं लागेल.
त्याचबरोबर त्या कवितेतून काही संदेश दिला गेला आहे का? बघा, सामाजिकतेवरती जे का सामाजिक रूढी परंपरांवरती जेव्हा प्रहार करण्याचं काम कवी करतो त्यावेळेस काय होतं, तो सामाजिक संदेश देत असतो. बघा, हुंडाबंदीवरती कविता असेल तर काय होतं, तर संदेश कोणता येतो की समाजामध्ये ही जी हुंड्याची जी पद्धत आहे ही बंद व्हायला पाहिजे, अशा प्रकारचा संदेश या कवितेच्या माध्यमातून दिला जातो. बघा, स्वच्छतेचा संदेश तुमच्या गावामध्ये त्या आता स्वच्छतासाठी त्या कचऱ्यांच्या गाड्या फिरतात बघा, त्याच्यावरती ते गाणं वाजतं. म्हणजे काय, तर तुम्हाला स्वच्छतेचा संदेश दिला जातोय. म्हणजे त्या कवितेमधलं त्या गीतामधलं संदेश कोणता दिला गेला आहे का काही उपदेश केला गेला आहे हे तुम्हाला त्या आशय सौंदर्यामध्ये स्पष्ट करावं लागेल. त्याचबरोबर त्या कवितेचं मूल्य बघा, जे मूल्य आहेत त्याच्यावरती तुम्ही त्या कवीने भाष्य केलेलं असतं. जे आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपण जी आपली जी मूल्य असतात, उदाहरणार्थ प्रामाणिकपणा असेल, विश्वासूपणा असेल, ही सगळी मूल्य आपण त्या कवितेमध्ये त्या कवीने मांडलेले असतात आणि त्या मूल्यांचा विचार सुद्धा आशय सौंदर्य स्पष्ट करत असताना आपण मांडायला लागतो. म्हणजे ती कवितेमध्ये कोणतं मूल्य आहे हे सुद्धा सांगावं लागतं. आणि हे सगळं सांगत असताना त्या कविता संपूर्ण कवितेमध्ये ती कविता वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणती भावना व्यक्त झाली, कोणती भावना निर्माण झाली, हे सगळं एकत्रित असा अनुभव तुम्हाला या आशय सौंदर्यामध्ये मांडावा लागतो. मग हे सगळं या आशय सौंदर्यामध्ये मांडत असताना तुम्हाला सांगितलं की कवितेचा विषय तुम्हाला तिथं सांगावा लागेल, त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना तुम्हाला सांगावी लागेल, त्याचबरोबर त्या कवितेतून कोणता संदेश दिला गेला आहे, त्या कवितेमध्ये काही उपदेश केला गेला आहे का, त्या कवितेचं मूल्य काय आहे, सामाजिक मूल्य काय आहे, त्याचबरोबर या कविता वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये जो इफेक्ट झालेला आहे, तुमच्या मनामध्ये जो काही इफेक्ट झालाय म्हणजे तो एकत्रित परिणाम झाला आहे, तो तुम्हाला या आशय सौंदर्यामध्ये मांडावा लागतो. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया, त्याचं नाव आहे काव्य सौंदर्य. बघा, पहिला मुद्दा पाहिला आपण आशय सौंदर्य, आता दुसरा मुद्दा बघूया काव्य सौंदर्य. आता ह्या कवितेमध्ये आता बघा आपण अलंकार शिकलो आहोत, रसविचार तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणजे काय, आता काव्य जे सौंदर्य आहे या काव्य सौंदर्यामध्ये हे घटक येतात की या कवितेमध्ये कोणते अलंकारिक शब्द आलेले आहेत, कोणता अलंकार वापरला आहे, हा कवितेचा रस कोणता आहे. बघा, तुम्हाला सांगितले नवरस सांगितले मी, शृंगार रस, हास्य रस, करुण रस, असे 9 रस आहेत. तर ही कविता कोणत्या रसावर आधारित आहे हे तुम्हाला त्या काव्य सौंदर्यामध्ये मांडायचंय. ही कविता कोणत्या अलंकारामध्ये आहे हे तुम्हाला तिथं मांडायचं आहे. त्याचबरोबर या कवितेची ज्या कल्पना आहेत, ज्या कवितेमध्ये ज्या कल्पना मांडलेल्या आहेत, ज्या विविध अशा कल्पना आहेत, ज्या प्रतिमा आहेत, ज्या कवितेमध्ये ज्या वेगवेगळ्या भावना तिथं व्यक्त केलेल्या आहेत कवीने, या सगळ्यांचा विचार तुम्हाला या काव्य सौंदर्यामध्ये मांडायचा आहे. बघा, कोणत्या अलंकारामध्ये कविता आहे, या कवितेमधून कोणता रस व्यक्त होतो, त्या कवितेची कल्पना, या कविता करत असताना कोणकोणत्या कल्पना केल्या गेलेल्या आहेत, त्याचबरोबर कोणत्या त्या कल्पना सत्यात उतरण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कवीने कोणत्या प्रतिमा वापरल्या आहेत, त्याचबरोबर या कवितेमध्ये कोणकोणत्या भावना व्यक्त होतात. हे जे 4 मुद्दे मी तुम्हाला सांगितले, हे 4ही मुद्दे हे या काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला सांगता येते. बघा, पहिला आशय सौंदर्य आणि दुसरं पाहिलं काव्य सौंदर्य. आता आपण तिसरा मुद्दा पाहूया, ते म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये. बघा, कवीची भाषा शैली कशी आहे. बघा, एखादी कविता तुम्ही वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या कवीची भाषा शैली कोणती आहे. कविता जर का शेतकऱ्याची असेल तर ती कविता ग्रामीण बोली भाषेमध्ये असते. बघा, बहिणाबाई चौधरी तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांची जी वऱ्हाडी भाषा आहे ती वऱ्हाडी भाषेमध्ये ती वापरली जाते. म्हणजे काय, तर ती कवितेची जी भाषा आहे ती बोली भाषा आहे. त्याचबरोबर संवादात्मक भाषा आहे का हे आपल्याला बघावं लागतं. कवितेचं जी भाषा आहे ती संवादात्मक का, ती 2 व्यक्ती संवाद साधत आहेत. बघा, तुम्ही ते बाहुलीची कविता ऐकली असेल, आता आपण शिकलो की ती मुलगी चेंडू फेकते वरती आणि तो मुलगा म्हणतो पाल्याची भाजी कर. ही जी कविता आहे ही संवादात्मक कविता आहे. म्हणजे काय, तर या कवितेची भाषा ही संवादात्मक आहे. कधी कधी कवितेमध्ये निवेदनात्मक भाषा सुद्धा असते. बघा, कवी निवेदन करत असतो, ती कविता पुन्हा निवेदनात्मक सुद्धा होऊ शकते किंवा ती कविता चित्रदर्शी सुद्धा होऊ शकते की ती कविता वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं.
निसर्गाचं चित्र तुम्हाला सांगितलं, बालकवीचं चित्र मी तुम्हाला सांगितलं की त्यांची कविता वाचल्यानंतर निसर्गाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे त्या कवितेची जी भाषा शैली आहे ती चित्रदर्शी आहे, काय आपण त्याला संवादात्मक आहे, की ग्रामीण आहे, की बोली भाषा आहे. त्याचबरोबर या कवितेमध्ये जी भाषा वापरली आहे त्या भाषेमध्ये शब्दालंकार आहेत का? बघा, शब्दालंकार तुम्ही शिकलेले आहात, तर त्याच्यामध्ये कोणकोणते शब्दालंकार कवीने वापरले आहेत, त्याचबरोबर त्या कवितेला जी आंतरिक लय आहे ती आहे काय, पण त्याचबरोबर त्या कवितेमध्ये नाद माधुर्य किंवा तुम्ही वृत्त सुद्धा शिकले आहात तुम्ही, त्या वृत्तांचा वापर तिथं केला गेला आहे काय, म्हणजे त्या वृत्तांच्यामुळे त्या कवितेला एक प्रकारे नाद माधुर्य प्राप्त होतं, एक प्रकारे नाद निर्माण होतो आणि ते काम हे वृत्त करतात. म्हणून त्या कवितेमध्ये कोणकोणते वृत्त वापरले गेले याचा सुद्धा उल्लेख तुम्हाला या भाषिक वैशिष्ट्यांमध्ये करावा लागतो. तर आता अशा प्रकारे आपण हे 3 मुद्दे पाहिले की एखाद्या कवितेचं रसग्रहण कसं करायचं, आशय सौंदर्य काय असतं, काव्य सौंदर्य काय असतं आणि भाषिक वैशिष्ट्य काय असतं. अशा प्रकारे आपण हा जो रसग्रहण हा जो मुद्दा आहे हा आपण पुन्हा एकदा आपण असं करूया की त्याचे जे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते पुन्हा आपण एकदा बघूया, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल की रसग्रहण कसं करायचं. बघा, जसं जसं तुम्ही मोठे होत जातात, हे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मी डबल सांगतोय की जसं जसं तुम्ही मोठे होत जातात तसं तसं तुम्ही लहानपणी ज्या कविता पाठ केलेल्या असतात, ऐकलेल्या असतात, त्यांचे अर्थ तुमच्या लक्षात येत जातात. म्हणजे काय, त्या कवितेचं तंत्र तुमच्या लक्षात येतं, त्या कवितांमध्ये कोणती वृत्त वापरली आहेत, कोणती अलंकार वापरले आहेत, हे सगळं तुमच्या लक्षात येतं. आणि हे सगळं जेव्हा लक्षात येतं म्हणजेच काय, तर तुम्ही त्या कवितेचा आस्वाद घ्यायला लागतात. ती कविता तुम्ही वाचायला लागतात, जगायला लागतात आणि म्हणजे तुम्ही त्या कवितेचा आस्वाद घ्यायला लागतात, म्हणजेच तुम्ही त्या कवितेचं रसग्रहण करायला लागतात, त्यातला रस तुम्ही ओळखायला लागतात. मग हे सगळं करत असताना, रसग्रहण करायचं असताना आपल्याला 3 मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. त्यातील पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला ते म्हणजे आशय सौंदर्य, दुसरा मुद्दा सांगितला काव्य सौंदर्य आणि तिसरा मुद्दा सांगितला तो म्हणजे भाषिक सौंदर्य. मग आशय सौंदर्यामध्ये कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव या सगळ्या गोष्टींचा समावेश या आशय सौंदर्यामध्ये होतो. काव्य सौंदर्यामध्ये काय काय असतं, तर त्या कवितेमध्ये कोणता अलंकार वापरला गेला आहे, त्या कवितेचा रस कोणता आहे, ज्या 9 रसांपैकी जो कोणता रस या कवितेमध्ये व्यक्त होतो, या कवितेमध्ये कोणकोणत्या कल्पना मांडल्या गेलेल्या आहेत, त्या कल्पना समजून देण्यासाठी कोणत्या प्रतिमा वापरल्या गेल्या आहेत, त्याचबरोबर या कवितेमध्ये ज्या कोणती भावना, म्हणजे त्या कवितेची जी भावना आहे ती कवितेची कोणती भावना व्यक्त होते, या सगळ्यांचा आपल्याला उल्लेख या काव्य सौंदर्यामध्ये करावा लागेल. बघा, आशय सौंदर्य झालं, काव्य सौंदर्य झालं, त्याच्यानंतर तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषिक सौंदर्य किंवा भाषिक वैशिष्ट्य. याच्यामध्ये कवितेची जी भाषा शैली कशी आहे याचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. जर कवीने शेतकऱ्यांवरती कविता लिहिली असेल ती ग्रामीण असते ती बोली, किंवा ती कविता बोली भाषेमध्ये आहे का, त्याचबरोबर त्या कवितेची भाषा कशी आहे, संवादात्मक आहे का किंवा निवेदनात्मक आहे का, त्याचबरोबर ती भाषा चित्रदर्शी आहे का, म्हणजे काय, या सगळ्या बाबींचा उल्लेख आपल्याला या बाबींमध्ये करावा लागतो. त्याचबरोबर या कवितेमध्ये कोणकोणते शब्दालंकार वापरले गेले आहेत, त्याचबरोबर या कवितेची जी आंतरिक लय कशी आहे. बघा, तुम्ही एक कविता पाचवीला तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, बघा लय काय असते, मला आवडते वाटवळणाची, ही आंतरिक लय आहे कवितेची, ती लयदार रीतीने ती कविता मांडली जाते. त्या कवितेमध्ये नाद माधुर्य आहे काय, म्हणजे काय, तर त्या कवितेमध्ये जे नाद माधुर्य निर्माण करायचं ते वृत्त असतं, त्या वृत्तांच्या माध्यमातून ते नाद माधुर्य निर्माण होतं आणि म्हणून त्या कवितेमध्ये कोणती वृत्त वापरली आहेत हे सुद्धा आपल्याला हे भाषिक वैशिष्ट्य सांगत असताना व्यक्त करावं लागतं, तिथं मांडावं लागतं. अशा प्रकारे एखाद्या कवितेचं रसग्रहण कसं करायचं हे आज आपण पाहिलं. पण आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला, तो म्हणजे ती कविता तुम्हाला आवडली तर का आवडली, आणि जर तुम्हाला ती कविता आवडली नसेल तर का आवडली नाही, याचा सुद्धा उल्लेख तुम्हाला तुमच्या कृती पत्रिकेमध्ये करायचा आहे.
मग आपण तुम्हाला मी स्वाध्याय देईल की तुम्हाला एखादी कविता देईल आणि त्या कवितेचं रसग्रहण, हे जे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य, या 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्ही त्या कवितेचं रसग्रहण करून तो स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि नंतर तो आपल्या ग्रुपवरती तुम्ही मला टाकल्यानंतर तुमच्या जर काही चुका झाल्या असतील किंवा तुमच्या ज्या काही संकल्पना तुमच्या सिद्ध झाल्या नसतील तर तुम्हाला त्याबद्दल मी विशेष आणखी माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे आज आपण मराठी साहित्यातील कवितांबद्दलचं जे रसग्रहण आहे तो मुद्दा आज आपण बघितला आहे. तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला जरूर विचारा आणि आज आपण इथंच थांबूया. आपली रजा घेतो. जय हिंद.